काढू पण आपण करू नका. मॅच नंबर 3 आणि चेंडू व्यवस्थापक चेंडूंची व्यवस्था करायची मैदानाच्या आत आणि 2 बॅटर लवकर लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 3 जो प्रेक्षकांच्या भेटीला आला. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तेच प्रयत्न केले दाभाड संघानं. त्या प्रयत्नांना मात्र उजाळा दिला नयन पाटीलच्या बहरदार इनिंगनं आणि मग एका मोठ्या स्कोअरला त्यांनी उभं केलं. 60 धावा त्यांनी प्रतिस्पर्धी नेवरे संघासाठी उभ्या केल्या आणि नेवरे संघ मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अयशस्वी ठरला. परंतु एक गोष्ट टीम नेवरे लक्षात ठेवा की ज्या पायऱ्या तुम्हाला उंच अगदी उंचावरून खाली आणतात ना, त्याच पायऱ्या तुम्हाला खालून उंचीपर्यंत पोहोचवू देखील शकतात. त्यामुळे प्रयत्न करत राहा, कारण एका अपयशानं कधी कोणी सिकंदर बनत नाही, एका अपयशानं कधी कोणी रंक बनत नाही आणि एका विजयानं कधी कोणी राजा बनत नाही. ह्या देखील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुन्हा लढण्याकरता सज्ज होणं फार गरजेचं आहे. तर मैदानाच्या आत आपण वळूयात. मॅच नंबर 3 सध्या तुम्ही आपली लाईव्ह स्क्रीन झळकताना पाहताय. फार मेहनत, अथक परिश्रम अल्पेश गोतारने आणि कल्पेश गोतारने, म्हणजे अगदी बाईक पासून तर त्यांचा प्रवास महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे भाग देखील आपल्या बाईकवरनं काबीज करत असताना अल्पेश आणि कल्पेशची जी मेहनत, गुजरात सारख्या प्रभागामध्ये जाऊन त्यांनी काम केलं आणि एक उंची मिळवली. सावली हे नाव नाही तर सावली हे ब्रँड बनलं आणि तीच सावलीचं जे काही प्रेझेंटेशन आहे तो तुम्ही सध्या पाहताय आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून. अर्थातच सावली क्रिएशन झळकणारा हा ब्रँड सध्या मैदानाच्या आतमध्ये देखील त्यांचंच लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू आहे. बाबा चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मॅच क्रमांक 3 तुमच्या भेटीला येते. बॉलिंग ट्रॅकवर आलाय भुईशेतचा हा वेडवाळचा हा गोलंदाज जतीन आलेत. जोखीम भरा निर्णय घेतला भुईशेतकरांनी. अर्थातच बॅटिंग करण्याचा निर्णय, रिस्की डिसिजन. द बिग बुल या चित्रपटातलं एक वाक्य, रिस्क है तो इश्क है. हर्षद मेहता. शेअर मार्केटचं वेड त्या माणसानं लावलं. इथे पहा पहिलाच बॉल पदलालित्य चुकलं आणि मात्र चेंडूला न टाकणं पसंत केलं. पहिलाच बॉल डेंट. अरविंद आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. निलेश दादा निमसे मात्र माहिती पोहोचवत आहेत की 17 वर्षाचा गोलंदाज आहे. निलेश दादा मनसे चषकासाठी होतो आम्ही. आदरणीय अमितदादा ठाकरे देखील त्या स्पर्धेकरता होते. 2 लाखाची स्पर्धा आणि व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळत असताना कर्जतचा एक गोलंदाज आहे साहिल लोंगले. त्याला पाहिलं कृष्णा लक्ष्मण सातपुते सारख्या फलंदाजांना त्यांना अक्षरशः नाचवलं त्या मॅचमध्ये. म्हणजे हे छोटे छोटे गोलंदाज, हा सगळा युट्यूबचा असर आहे. बॉल तयार. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा फेकलाय आणि त्यावर पहा लाईन ऑफ ऍक्शन ओळखता आली नाही. फलंदाज कुठेतरी बीट झालेत. पहिल्याच बॉलची निर्धाव सांगतेनं सुरुवात झाली आहे. भुईशेत आणि वेडवळ या 2 संघांदरम्यान ही लढाई आहे. ही धुमस चक्री या प्रवासाला सुरुवात झाली आहे. इथून या मैत्रीपूर्ण युद्धाला देखील सुरुवात झाली आहे. पहिलं षटक. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर आलाय. जतीन आलेत. जतीन भोईर. षटकातला पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दुसऱ्या बॉलची सुरुवात. हे जर असंच चालत राहिलं तर मग मात्र प्रत्येक षटकाकरता खूप जास्त वेळ दौडला जाईल. इथे पहा 2 वेळा त्याच्याकडनं डेट चेंडूची उद्घोषणा झाली आहे. एकच बॉल ऑथराईज संपलाय. एकही धाव न देणं त्यांना पसंत केलंय. जतीन भोईर. स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही अरविंदला पाहताय. अरविंद बांगारे आणि त्याच्या साथीनं दीपक घुटे. तर हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. आखू टप्प्याचा बॉल लाईन ऑफ ऍक्शन ओळखून फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दर्जेदार षटकार. धन्यवाद. या षटकारानं आगाज केलाय. अरविंद बांगारेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धावा. पहिलं षटक. जतीन भोईरच्या विरोधात हा प्रतिघात केलाय. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म अराउंड द विकेट.
आखू टप्प्याचा बॉल होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, भन्ना क्षेत्ररक्षणाचं पृथक्करण इथे सजवत असताना टीम वेडवळ खऱ्या अर्थानं चांगल्या क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करतायत. इथे क्षेत्ररक्षक 7 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. छोटा पॅकेट बडा धमाका असंच म्हणावं लागेल. वय वर्ष 17 परंतु कमबॅक इतकं छान केलं या गोलंदाजानं. दीपक घुटे ज्याला प्रथमतः आज सलामीवीर मिळतीये, स्ट्रायकर एंड मिळतीये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 षटकांचं हे सत्र आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये तुमच्या क्षेत्ररक्षणाला नियंत्रण आहे, ज्यामधून तुमचे सगळे खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये आणि बाहेर 2 ते 3 खेळाडूंचाच सध्या जे चित्रव्यूह आपण रचलेलं पाहतोय. अति घाई संकटात घेऊन जाते तुम्हाला. आणि पहा असं नाही तर तसं फलंदाज तर बाद झालाय. जेल जरी सुटली असली तरी देखील पहा धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद. दीपक घुटे बाद झालेत 7 या धावसंख्येवर. नवीन बॅटर अर्थातच बाळा बंगारे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सख्य बंधुराज आलेत. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटनं पाहिलं हे, त्यानंतर टेनिस क्रिकेटनं देखील पाहिलं आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीणचं पटल देखील पाहत आहे. हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये प्रतिनिधित्व करतात भुईशेत संघाच्या माध्यमातून. चला थोडी घाई करा टीम भुईशेत, जास्त वेळ घेऊ नका आपण, खूप जास्त वेळ घेताय आपण, याची देखील नोंद घ्या. भुईशेत वर्सेस वेडवळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना, मॅच क्रमांक 3 आणि यानंतरचा सामना तुमच्या भेटीला येईल. अर्थातच संदीप तुमच्यापर्यंत पोहोचवतील ते दोन्ही टीम. त्यांनी देखील रेडी राहा कारण पहिलं सत्र संपल्यानंतर लगेचच मॅच क्रमांक 4चा टॉस इथून संपन्न होईल. एका बाजूला पच्छापूर आणि त्याच्या विपक्षामध्ये शिरोळे, दोन्ही टीमचे कर्णधार आपण तयार राहा. पच्छापूर आणि त्या विपक्षामध्ये शिरोळे संघ. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल, चेंडूवर फटका फसलाय. अप्रतिम झेल. इथे फलंदाज बाद म्हणून परतीच्या प्रवासाला निघालाय. फलंदाज बाद. मला वाटते बाळा धन्यवाद. अरविंदला परतावा लागलाय. विकेटचं पतन झालंय. 7 या धावसंख्येवर गडी बाद झालाय तो क्रमांक 2चा. खऱ्या अर्थानं जतीन भोईरला या सफलता मिळतात त्याचं कारण आहे त्याची गोलंदाजी. स्वतःच्या गोलंदाजीतलं कौशल्य इथे प्रस्थापित करतात जतीन भोईर. नवीन बॅटर वासुदेव घुटे मैदानाच्या आतमध्ये आलेत. बाळा बंगारे ज्यांना साथ देण्याकरता, कारण अरविंद बाद झालेत. खऱ्या अर्थानं 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि भुईशेत संघ जो निर्णय स्वीकारलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य रीतीने होणार का याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा बॉल होता, उडवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इथे सफलता मिळाली आहे. जतीन भोईरला मात्र 3रा विकेटचं पतन देखील झालंय, परंतु एक गडी त्यामध्ये धावचीच्या स्वरूपात कॅच ड्रॉप झाली होती, त्यामुळे इथे विकेट हॅट्रिक मात्र कंप्लीट करता आली नाही जतीन भोईरला. कम ऑन डीजे. ठेवाल इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय कशा पद्धतीनं अक्रॉस सीम ऍक्शननं गोलंदाजी पृथक्करण सजवलं गोलंदाजीचं आणि तदनंतर चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला. लांबी खूप कमी होती, फटक्याची उंची अतिरिक्त गाठली आणि इथे फलंदाजाला परतावं लागतंय. 3 विकेटचं पतन झालंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रमोद घुटे जे पोहोचलेत. वासुदेव घुटे मात्र बाद झालेत. नवीन गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 2 विनोद भोईर जे प्रांगणाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. टीम
वेडवळ संघाचं प्रतिनिधित्व करत असताना सुसज्ज आणि भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. दोन्ही संघांकरता खेळाडू कक्षांची प्रशस्तता, त्यानंतर पूर्ण फ्लडलाइट्स, म्हणजे फ्लडलाइट्समध्ये खेळत असतानाची मजा फार वेगळी असते आणि त्याचा अनुभव मात्र दिला आहे तो बाबा ग्रुप, अर्थातच बाबा चषक 2022 आपल्याला. ग्रामीण भागात खरं तर खूप कमी क्रिकेटच्या रजनी होतात आणि जो ग्रामीण भाग शहराच्या लगत आहे तिथे मात्र भरपूर क्रिकेट रजनी आपण पाहिल्यात. कारण सध्या राष्ट्रवादी चषक देखील सुरू आहे. अर्थातच आदरणीय बाळामामा म्हात्रे चषक अंजूरच्या मैदानामध्ये ती देखील भली मोठी स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर भगवा चषक जो नुकताच संपन्न झाला आणि आता आपण पाहतोय बाबा चषकाचं हे 2022चं चित्त थरारक आयोजन बाबा ग्रुपच्या वतीनं. गोलंदाज तयार, विनोद भोईर बॉलिंग ट्रॅकवर आलाय बाळाच्या विपक्षात. पहिलाच बॉल जो मात्र न खेळणं पसंत केलं. स्ट्रायकिंग एंडवर बाळा बंगारे अर्थातच बॅटिंगसाठी आलेत. क्रमांक 3 ची पोझिशन त्यांच्या माध्यमातून भूषवली जाते. भुईशेत संघ पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज तयार, विनोद भोईर. इथे पहा बॉलची लाईन ऑफ ऍक्शन ओळखून बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळा बंगारेच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार. मात्र लढतोय. हाफ ट्रॅकर होता अक्षरशः या बॉलनं गुंगारा दिलाय बाळाला देखील. बॉल जाऊन पोहोचलाय तो फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूकडे. डॉट बॉलची उद्घोषणा इथून झाली आहे आणि या षटकारानं मात्र धावसंख्येचा जो आलेख आहे तो जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर. 13 रन्स, 3 विकेट जे टिपलेत. अर्थातच जतीन भोईरची धारदार गोलंदाजी. पहिल्याच षटकात त्यानं 7 धावा देत 3 विकेटचं पतन, म्हणजे खऱ्या अर्थानं त्यामध्ये एका धावचीतच्या खेळाडूचा समावेश होता. आणि आता विनोदचं मात्र स्वागत केलं षटकारानं. तदनंतर कमबॅक केलं विनोद भोईर पुन्हा सज्ज. इथे पहा बॉलच्या मेरिटनुसार खेळतात. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जिथून फक्त एक धाव जी कंप्लीट केली जाते आणि याच एकेरी धावसंख्येनं धावफलक 14 या अंकावर जाऊन पोहोचलाय. खरं तर या महाराष्ट्राची मूर्तवेड ज्या मराठमोळ्या अगदी लढवय्या छत्रपतींनी रचली. वयाची 32 वर्षे या मराठमोळ्या मातीसाठी जो माझा राजा लढला 14 मे 1657 छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. त्यांचा आकडा धावफलकावर आलाय. चेंडू हवेमध्ये, चांगले प्रयत्न इथे होतात. क्षेत्ररक्षण म्हणजे खरं तर अघईच्या मैदानातून कधी मँचेस्टर युनायटेड मध्ये पोहोचलो फुटबॉल खेळता क्रिकेट खेळता खेळता फुटबॉल सारखं प्रदर्शन झालं. आणि तदनंतर पहा धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात त्या 2. क्रिकेटची जी संकल्पना आहे लीग नावाची संकल्पना जी आली युरोपातून. खरं तर जे नाव ललित मोदी DLF IPL जी आपण पाहिली मँचेस्टर युनायटेडमध्ये होणाऱ्या फुटबॉलच्या स्पर्धा आणि त्या लीग मात्र त्यांच्या डोक्यात खेळणारी जी चित्र मात्र भारतामध्ये देखील अवतरली. आणि इंडियन प्रीमियर लीग सध्या आपण जी पाहतोय. इथे पहा एका स्ट्राइकवर आल्या 2 आगगाड्या. अपघात तर होणार. इथे परतावं लागेल. बॅट्समन आउट, फलंदाज बाद झालाय. विकेट गोज डाऊन. मिस्टर प्रमोद हॅज टू डिपार्ट. एक पूर्णांक 5 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांचं हे सत्र आहे. 16 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 4 विकेट बाद होण्याच्या मोबदल्यात. भुईशेत संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांचा संघर्ष सुरू आहे. बाळा मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्या अशापेक्षा प्रज्वलित असणार आहेत. नवीन बॅटर कल्पेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश वारे, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याची जी गती आहे ती पूर्णतः थांबली आहे. त्यामागे देखील रिझन्स आहेत. इथे पहा लॉंग ऑफ मध्ये बॉल तटवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ॲज अ स्वीप, ॲज अ ॲरो, चौकार.
ती आपण पेटवून दिली आहेत ती कुठेतरी थांबली पाहिजेत. अन्यथा जो उष्माघाताचा प्रकार आहे तो मात्र आता वाढत चाललाय. झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजेत कारण ग्लोबल वॉर्मिंग वाढते आहे. आता यावर्षी 43 डिग्री सेल्सिअस आहे. पुढच्या वर्षी कारण कलेक्शन ज्या एंडवर झालं तिथे गोलंदाज तयार होते. हरिदास 5 चेंडू संपुष्टात आलेत. धावसंख्या 26 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 26 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 2.5 षटकांचा खेळ इथून संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. षटक क्रमांक 3 टीम भुईशेत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅट्समन रवी घुटे सुपर बॉलिंग, परंतु इथे बॉलची लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागते. अर्थातच एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर वाईटच्या स्वरूपात जोडली गेली आहे. 27 धावा. खरं तर येत्या 13 मेला ज्यांच्यावर चित्रपट येतोय स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेब, 27 जानेवारी ज्यांचा जन्मदिवसाचा आकडा आहे त्यांच्यावर निर्धारित चित्रपट मात्र येत्या मे महिन्यात. इथे पहा अप्रतिम गोलंदाजी होती. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आणि आपण चर्चा करत होतो गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांबद्दल. एक धगधगता निखारा, ठाण्यातनं जिवंत आणि ज्वलंत उदात्त भूमिका ज्यांनी समाज सेवेसाठी दाखवली. ना कधी कोणत्या पदाचा अभ्यास होता, ना कधी पैशाचा स्वार्थ, फक्त आणि फक्त जनसेवा करण्यासाठी स्वर्गीय गुरुवर्य आनंदिगे साहेबांची मोलाची भूमिका राहिली. त्याच गुरुवर्यांवर मात्र चित्रपट आलाय. प्रसाद ओक यांनी साकारलेली ती भूमिका आणि खऱ्या अर्थानं इथे 27 आकडा आला साहेबांचा. खरं तर वाढदिवसाचा आकडा 27 जानेवारी आणि त्या निमित्तानं अर्थातच गुरुवर्यांची देखील आठवण झाली. धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांना एक मानाची मानवंदना. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर येईल. बॉलिंग ट्रॅकवर आला. बॉल तयार. अमोल भोईर आलेत शेवटचे 6 बॉल फेकण्याकरता. चला स्पीडअप करा प्लीज. वेडवड संघ थोडी घाई करा. एकच वाक्य आज असेल तुमच्यासाठी आणि प्रत्येक संघासाठी. गोलंदाज तयार. अमोल भोईरचा पहिला बॉल. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक विरहित जागेमध्ये येऊन झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. सुपर्ब अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं पृथक्करण सजवत असताना नवीन बॅटर सुनील वारे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं याआधी आपण पाहिलं फलंदाज बाद झाला तो मात्र कल्पेश ज्याला परतावा लागला आणि शेवटचे 5 बॉल शेष आहेत. धावसंख्या 27 या अंकावर आहे. तर यानंतर जी लढत आहे पच्छापूर एकविरा स्पोर्ट्स पच्छापूर आणि त्या विपक्षामध्ये शिरोळे स्पोर्ट्स शिरोळे संघ. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करता या. इथे पहा बॉल आदळला देहयष्टीवर आणि त्यानंतर पहा डाऊन एंडवर फेक करण्याचा प्रयत्न ज्यामध्ये निरर्थक 1 धाव एक्स्ट्रा गमावली आहे. लेग बायचा इशारा आलाय आणि जिथून धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या तब्बल 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावांचा आलेख देखील वधारला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 29 या अंकावर. शेवटचे 4 बॉल शेष आहेत. खरं तर सध्या जो संघर्ष सुरू आहे भुईशेत आणि वेडबळ या संघाच्या माध्यमातून सुपर्ब बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण इथे पेशकश करत असताना गोलंदाज अमोल भोईरनं फेकलाय डॉट बॉल. आणि खरं तर एका चांगल्या गोलंदाजीची लक्षणं जे सध्या आपल्या कौशल्यानं दाखवत आहेत. 29 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ शेष. तर खऱ्या अर्थानं आपण बाबा चषक 2022 चे साक्षीदार ठरतोय. मॅच क्रमांक 4 एका बाजूला पच्छापूर आणि शिरोळे या 2 संघांदरम्यानची ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. समोर आहेत सुनील वारे मैदानाच्या आतमध्ये. संघ भुईशेतला प्रमोट करत असताना इथे पहा बॅटची इनर एज आणि बॉल आदळलाय. तदनंतर पायावर 1 धावसंख्या जी कंप्लीट केली जाते. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न जो अक्षरशः फसलाय. फक्त आणि फक्त 1 धाव.
याच एकेरी धावसंख्येने धावफलक 30 या अंकावर जाऊन पोहोचलाय. खरं तर एक ॲडिडासचा उच्चार याआधी मी केला आणि भारताची धावपट्टू हिमा दास हिची आठवण झाली. येस, स्टोरी आपण जरूर शेअर करू. 3.4 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आले. 30 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बॉलर अमोल भोईर पुन्हा एकदा सज्ज. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच दर्शवतात एक्स्ट्रा वाईड फेकलाय अल्पेश. खरं तर हिमा दास भारताच्या अशा प्रभागांमधून होती की अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिचा जन्म झाला आणि तदनंतर तिनं ध्येयाच्या दिशेनं अगदी वेड्यासारखे परिश्रम तिनं केले आणि भारताकरता तिनं असंख्य पदकं जिंकली. 30 धावपट्टू जिनं पहिल्यांदा तिच्या वडिलांनी जेव्हा तिला बूट घेऊन दिले तिच्यावर स्वतःच्या हाताच्या पेंटिंगनं तिनं ॲडिडास हे नाव लिहिलं. येस, इथे पहा अप्रतिम स्ट्रोक. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय समोर. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत आणि तदनंतर पहा दुसरी धाव घेत असताना धावचीतची इथे संधी निर्माण झाली आहे. फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन झालंय. आपण चर्चा करत होतो हिमा दासची. अर्थातच तिनं तिच्या हातानं त्या बुटांवर लिहिलं होतं ॲडिडास, परंतु आज ॲडिडासला लिहावं लागतं हिमा दास. तिच्या नावानं ॲडिडासनं ब्रँड काढला. म्हणजे मेहनत इतकी करा ना की जगाला देखील तुमचा हेवा वाटेल आणि तेच काम मात्र या सगळ्या लोकांनी केलंय. इथे पहा 3.5 बॉलचा खेळ संपलाय. 32 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 7 गडी जे बाद झालेत. भुईशेत संघ मात्र संकटांच्या भोऱ्यात सापडलाय, परंतु याच भुईशेत संघाला आता कोणता नावकरी तारेल हे देखील पाहणं योग्य ठरणार आहे. अर्थातच येणारी वेळ भुईशेत संघासाठी फार मोठा संघर्ष उभी करणारी असेल. बॉल तयार अमोल भोईर. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर वाईटच्या स्वरूपात जोडली जाते. धावांचा आलेख पुन्हा वधारला. 33 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 33 रन्स ऑन बोर्ड. 33 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अमोल आलेत बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा एक चेंडू शेष आहे. वेडबर्ड संघाचं प्रतिनिधित्व करतायत बाबा चषक 2022च्या माध्यमातून. गोलंदाज तयार. समोर युवराज. चेंडू न टाकणं पसंत केलाय. डेड बॉलचा इशारा. युवराज घुटे भुईशेत संघाला प्रमोट करत असताना शिरोळे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये पच्छापूर या दोन्ही टीमचे जे कॅप्टन आहेत अर्थातच त्यांचं सहर्ष स्वागत टॉस बॉक्स मध्ये. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक विरहित जागेत. अर्थातच पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसरा धावेचा प्रयत्न जो आहे तो मात्र इथे केला जातोय. इथे बॅटरला परतावा लागेल. 2 ऑथराइज धावा. दोन्ही संघ नोंद घ्या. 35 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 36 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 36 धाव संख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता टीम वेडवळ या संघासाठी. धन्यवाद. हॅलो हॅलो. शिरोळे संघाचा कर्णधार आणि पच्छापूर संघाचा कर्णधार आपण या. आपलं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. आणि मान्यवरांना विनंती आहे की टॉस करण्याकरता आयोजक आपण मान्यवरांना पाठवायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. संदीप पाठव ना कोणाला तरी. येस, आपण रोशनला या मॅचचा टॉस करतील रोशन साबळे. अर्थातच त्याला आमंत्रित करूयात. आणि खऱ्या अर्थानं शिरोळे संघ आणि पच्छापूर संघ दोन्ही टीमचे कर्णधार कृपा करून लवकर या. आपलं सहर्ष स्वागत. एकविरा स्पोर्ट्स क्लब पच्छापूर टीमचे कॅप्टन माझ्या साथीने जोडले गेलेत हितेश भोईर आणि अर्थातच दुष्यंत मानकर जे प्रमोट करतात पच्छापूर संघाला शिरोळे संघाला. तर दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं आपण टॉस इथे करतोय. 10 रुपयाचा कॉइन आहे. एका बाजूला काटा आणि एका बाजूला छापा. येस, कॉलिंग करता आपण हितेश भोईर जे कॉलिंग देतील. छापा इज द कॉल. हेड आणि इट्स टेल. इथे टॉस जिंकलाय तो मात्र टीम शिरोळे संघानं. कर्णधार माझ्या साथीने जोडला गेलाय दुष्यंत मानकर. खऱ्या अर्थानं दुष्यंत टॉस तर इथे जिंकलायस.
टॉस जिंकल्यानंतरचा आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, काय म्हणशील? या विभागामध्ये सर्वप्रथम प्रयत्न झालाय आदरणीय निलेशदादा निमसे आणि पूर्ण बाबा ग्रुपनं केलेली मेहनत, इतकं दर्जेदार आयोजन, या आयोजनाबद्दलच्या तुझ्या प्रतिक्रिया काय आहेत? आयोजन तर खूपच छान आहे. खेळायला संधी दिली त्यांचा धन्यवाद मागतो मी. येस, खेळायला संधी दिली, आम्हाला एक चांगला रंगमंच उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. यानंतर आपण वळूयात टीम कॅप्टन पच्छापूर माझ्या साथीने हितेश जोडला गेला. हितेश, काय म्हणशील? टॉस तर गमावलायस, परंतु टॉस गमावल्यानंतर वाट्याला आलेली बॅटिंग, एकंदरीत रणनीती तुझी काय असणार आहे? आणि जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार आहात, काय म्हणशील? ठाण्याचं ग्रामीण क्रिकेट आहे आपलं, आणि या ग्रामीण क्रिकेटमधून आपल्याला वर जायचं आहे. नवोदित खेळाडू आहेत, तुझा संघ आहे. अगदी या आयोजनाच्या माध्यमातून तुझ्या प्रतिक्रिया या आयोजनासाठी काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. येस हितेश, तुला देखील शुभेच्छा या मॅच करता, आणि तुम्हाला देखील शुभेच्छा या मॅच करता. टीम शिरोळे वन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिल्यांदा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आपण वळूयात कॉम्बॉक्स मध्ये, अर्थातच जिथून संघर्ष सुरू होईल 36 या धावसंख्येचा पाठलाग जो करतोय वेड वहाड या संघाच्या माध्यमातून. धन्यवाद. तर धन्यवाद. 9ची सरासरी राखायची आहे. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. वेड वहाळ संघ मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर्स जे दाखल झालेत, विनोद आणि विश्वनाथ. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर फेकलाय. एक्स्ट्रा बॉलची उद्घोषणा होती आहे. पहिलीच धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाते. खरं तर हाच एक आकडा जो येणारा परवाचा आकडा 1 मे 1960 जो महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा, स्वतंत्र महाराष्ट्राचा स्वतंत्र दिन, इथे परतावं लागेल. विकेट गोस डाऊन. विकेट नंबर 1 मिस्टर विनोद भोईर बॅक टू द डगआउट. साठी भुईशेत संघाच्या विपक्षामध्ये 36 धावसंख्येचा जो पाठलाग सुरू झालाय, 35 धावा अजूनही गरजेच्या आहेत. अरविंदला इथे मिळाली मात्र सफलता. अरविंद बंगारे ज्याला आपण पाहतोय, 23 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. अर्थातच बाबा चषक 2022 मधला मॅच नंबर 3 आणि त्यातला सुरू असलेला उत्तरार्ध 15 सामने आपल्याला आज इथे कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे आजच्या दिवसातनं एक संघ ज्याला प्रमोट करायचं आहे आपल्याला टॉप 4 साठी. बॉल तयार. अरविंद सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरून, षटकातला दुसरा बॉल घेऊन. अर्थातच पुन्हा डेड बॉल तब्बल 3 ते 4 वेळा अशी क्षणचित्र आपण पाहिली आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. अरविंद, सुपर बॉलिंग, नियंत्रण होतं गोलंदाजीमध्ये. इथे डॉट बॉल फेकला. अर्थातच एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. विकी भोईर आणि विश्वनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विनोद भोईर मात्र बाद झालेत. पहिल्या विकेटचं पतन झालं पहिल्याच बॉलवर. खऱ्या अर्थानं चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 2. आणि अगदी जर आपण पाहायला गेलो तर सध्या जो पाठलाग सुरू आहे धावसंख्येचा. बॉल तयार. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन खूप दर्जेदार आहे. आदरणीय जयवंतदादा गावळे यांच्या वतीनं पच्छापूर आणि शिरोळे संघासाठी बेस्ट ऑफ लक फार गरजेचं आहे. मी आधीच बोललो, प्रसिद्धी फार महत्वाची गोष्ट आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर अरविंद. इथे फटका चांगलाय. बॉलला स्विंग केलाय, फटका मात्र फसलाय.
लॉंग ऑन मध्ये अचूकतेनं झेल टिपत असताना फलंदाज विकी भोईरच्या पारीचा इथे झालाय अंत. धन्यवाद. पहिल्या 4 बॉलवर इरादे स्पष्ट केलेत. अर्थातच धावसंख्या फक्त 1 या अंकावर असताना 2 महत्वाचे सितारे जे परतीच्या प्रवासाला निघालेत. अर्थातच पहिल्यांदा विनोद भोईर बाद झाला आणि तदनंतर विकी भोईर त्यांना देखील नाराज केलं. सुपर अप्रतिम गोलंदाजी अरविंद बंगारे, काय भन्नाट गोलंदाजी करतोय. स्वतःच्या संघाला मात्र तारतायत. एक षटकाराची खेळी त्यानं त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून केली आणि आता गोलंदाजीतली धारदारता दाखवतायत. इथे केलाय ग्लान्स बॉलला, बॉल चाललाय फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तदनंतर पहा वेगानं दुसरी धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा इथे रचल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावांचा आलेख पोहोचलाय 3 या अंकावर. 3 रन्स ऑन बोर्ड. खरं तर ज्या दिवशी महाराष्ट्राचा आभाळ काळवांडलं, रायगडावरून छत्रपती शिवरायांचं निधन 3 एप्रिल 1680 आणि त्यानंतर मग मात्र छत्रपती धर्मवीर संभाजीराजे वयाची 32 वर्ष हे स्वराज्य पेललं आपल्या खांद्यांवर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 3 या अंकावर आहे. 2 विकेट ज्या गमावल्यात वेड वहाळ या संघाच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम बॉल अरविंद बंगारे. आणि पहा इथे फार मोठी चुकी करतायत अरविंद. 1+1 अशा 2 मिळतील आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. विजयाकरता 19 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 19 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण मात्र इथून सोडवावं लागणार आहे. असं म्हणतात की भूमितीमध्ये जर तुम्हाला सिद्धता प्राप्त करायच्या आहेत तर रचना कराव्या लागतात आणि याच रचना इथून कराव्या लागतील. चुकी केली आहे पुन्हा एकदा यष्टीरक्षकानं. वेड वहाळ संघ मात्र त्यांच्या विपक्षात खेळणारा भुईशेत संघ ज्या छोट्या छोट्या चुका करतोय त्या चुका मात्र साराव्या लागतील, अक्षरशः त्या सुधाराव्या लागतील. तदनंतर आमची सावली क्रिएशनची टीम, आमचे गुणलेखक, या सगळ्यांची मेहनत, आमचे डीजे अनिल रोशन, या सगळ्यांची मेहनत मात्र इथे प्रस्थापित होत असताना अगदी नवीन गोलंदाज बाळा चला घाई करा प्लीज, आपल्याकडे भरपूर वेळ कमी आहे. गोलंदाजी माकवर बाळा बांगारे. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्ही पाहू शकाल बापू आलेत. विश्वनाथ भोईर. बॉल तयार. बाळा बांगारे ज्याने इम्प्रेस केलं होतं त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून एक षटकार लॉंग ऑन मध्ये दाखवून आता गोलंदाजीने इम्प्रेस करतील का. बॉल तयार. अराउंड दी विकेट. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे केली आहे चुकी क्षेत्ररक्षकांना आणि 4 धावा मिळतील त्या मात्र वेड वहाळ संघाला. धावसंख्या 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. विजयाकरता 26 धावांची गरज आहे. 26 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 17 डिलिव्हरीज आणि याच 17 चेंडूंमध्ये करायच्या आहेत त्या मात्र 26 धावा. गोलंदाज तयार. बाळा बंगारे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा बुद्धीच्या कौशल्यतेचा वापर करत असताना परंतु क्षेत्ररक्षकाला जी संधी निर्माण झाली त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. इथे झेल केली आहे ड्रॉप आणि असं म्हणतात की कॅचेस आर विन द मॅचेस. या झेल ज्या आहेत त्याच तुम्हाला सामने जिंकून देण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा देतात. परंतु इथे मात्र चुका करतोय सध्या भुईशेत संघ. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या अंकावर. विजयाकरता पाठलाग सुरू आहे तो तब्बल 36 या धावसंख्येचा 25 धावा ज्या अजूनही गरजेच्या असणार आहेत हा सामना जिंकण्याकरता वेड वहाळ या संघाला. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी होती. चांगल्या प्रतीनं
बॉलचं मिरिट वाढवण्याचा प्रयत्न करतायत बॉलर इथे. डॉट बॉल फेकलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये 11 या धावसंख्येवर आहे. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर आलाय बाळा बंगारे. हलक्या हाताने पंच केलाय बॉलला सेन्सिबली. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय. बाहेरून डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. फक्त एकच. आणि याच एकेरी धावसंख्येने धावफलक 12 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 36 धावसंख्येचा सध्या पाठलाग सुरू आहे. अजूनही 24 अगदी 24 धावांची जी गरज आहे. बॉल तयार. थोडा गेम संथ झालाय. थोडासा मॅच देखील स्लो झालाय. अंपायर गिव्ह देम स्ट्रीक वॉर्निंग प्लीज. प्लीज इट्स हंबल रिक्वेस्ट. ऑर्गनायझरच्या वतीनं हे सांगणं येत आहे. गोलंदाज तयार. बाळा बंगारे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. या षटकातला पुढचा चेंडू हाताळण्याकरता इथे केलाय चारी मुंड्या चित. अर्थातच ती फळाचित केला. फलंदाज बाद. आशाताई भानुशाली आणि आदरणीय किरणदादा जोशी या सर्वांचे मनाच्या अंतःकरणापासून आभार. इथे मॅच चे फासे पलटवण्याची क्षमता मात्र दाखवली आहे बाळा बंगारेनं. 5व्या बॉलवर महत्वाची सफलता त्यांनी मिळवली आहे आणि खऱ्या अर्थानं 1.5 षटकाचा खेळ संपल्यानंतर 12 या धावसंख्येवर डाव रोखलाय. आदरणीय आशाताई भानुशाली या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. आपण त्यांना आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून पाहू शकाल. खऱ्या अर्थानं आम्ही जिजाऊच्या कन्या. 12 आकडा आलाय. 12 जानेवारी 1598 या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ. आणि खरं तर सिंदखेड राजा लखुजी जाधवांच्या कन्या ज्या मातेनं एक लढवय्या योद्धा या महाराष्ट्राच्या मातीला दिला. इथे पहा आगाज केलाय. षटकार. इथे आलाय षटकार आणि 9ची सरासरी जी गरजेची आहे ती मात्र कंप्लीट केली आहे. 12 बॉलमध्ये 18 आल्यात. अजून 12 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे आणि ऑफिशियल वॉर जिथे तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला क्रिकेटच्या विश्वाशी निगडीत असणारे टी शर्ट्स, तदनंतर थेट प्रक्षेपण किंवा ॲडव्हर्टायझिंग मीडिया या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील. तदनंतर 11 स्पोर्ट्स नावाचं जे दुकान आहे तिथे देखील तुम्हाला क्रिकेटचं साहित्य अगदीच जवळून म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तर आवर्जून भेट द्या. अर्थातच वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर आलाय प्रमोद. 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. लोअर फुल टॉस होता. स्वतःच्या शरीरयष्टीच्या जवळ बॉलला खेळण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट जिथून फक्त एक धाव जी कंप्लीट केली जाते आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. खरं तर संयुक्त राष्ट्रांनी जो दर्जा दिला या आकड्याला जागतिक छत्रपती दिनाचा 19 फेब्रुवारी 1630 ला या महाराष्ट्राच्या मातीनं एक योद्धा अगदी जन्माला दिला. अर्थातच इथे पहा इन फ्रंट ऑफ द विकेट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावांचा आलेख मात्र वाढला. 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. हरिदास भोईरनं आज इम्प्रेस केलंय. त्यानं गोलंदाजीत देखील इम्प्रेस केलं कारण अप्रतिम गोलंदाजी केली हरिदास भोईरनं आणि आता बॅटिंग देखील कमालीची करतोय. हाफ ट्रॅकर होता. उडवलाय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स कॉर्नर क्षेत्रात.
हरिदास भोईरच्या पारीचा इथे होतोय अंत. विकेट गोज डाऊन. 10 या आकड्यावर गडी क्रमांक 4 बाद. चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे, कारण 23 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. नवीन बॅटर अमोल भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ऑलरेडी एक अमोल विकेटवर आहे आणि खऱ्या अर्थानं एकंदरीत इथून स्पर्धेला सुरुवात होतीये. अगदी आपण पाहिली की 7:09 पहिला बॉल पडला या स्पर्धेचा, ज्यामध्ये मैंदे संघ खेळत होता मोहिली संघाच्या विपक्षामध्ये, आणि तो सामना मात्र जिंकला खऱ्या अर्थानं श्रीगणेश मोहिली या संघाच्या माध्यमातून. यश वेखंडे त्या मॅचचा सुपर हिरो ठरला. त्यानंतर दुसरी लढत देखील आपण पाहिली, ज्यामध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला दाभाड संघाच्या माध्यमातून, ज्या मॅचच्या माध्यमातून सुपर अगदी इनिंग पेशकश करत असताना खऱ्या अर्थानं आपण ती देखील मॅचचे साक्षीदार आपण ठरलो. आणि आता मॅच नंबर 3 सुरू आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी प्रस्थापित करतायत प्रमोद. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. बॉल तयार. चांगला स्ट्रोक बॉलला खेळलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, जिथून फक्त एक धाव जी धावफलकावर जोडली जाते. धावांची गती पोहोचतीये ती मात्र 24 या अंकावर. 24 विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 10.29 ची सरासरी मात्र राखायची आहे. याच करता एक खेळाडू जाणले जातात अमोल भोईर मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याला 7 मात्र अमोलच्या माध्यमातून, म्हणजे दोन्ही अमोल मैदानाच्या आत आहेत. बॉल तयार. प्रमोद. प्रॉपर टायमिंग नाहीये किंवा कोऑर्डिनेशन देखील प्रॉपर नाहीये, आणि इथे परतावं लागणार आहे. विकेट गोज डाऊन. मिस्टर अमोल हॅज टू डिपार्ट. भुईशेत लगेचच आपण आपलं शेवटचं षटक जे प्रगतीपथावर आणायचंय. शेवटचे 6 बॉल शेष आहेत आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 12. 24 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता 12 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय जतीन भोईर, ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं या सामन्याचं. आता फलंदाजीच्या माध्यमातून त्याला कारनामा करावा लागणार आहे. तो टीम भुईशेत संघाच्या विपक्षामध्ये वेड वहाड संघाला जिंकण्याकरता 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. अतिशय रोमहर्षक मुकाबला. अगदी क्षेत्ररक्षणात फेरबदल केले जात आहेत. युवराजवर फार मोठी दारोमदार असणार आहे. युवराजवर पूर्णतः या मॅचची जबाबदारी अवलंबून आहे. पहिला बॉल घेऊन सज्ज. फुल टॉस बॉल उडवलाय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स कव कॉर्नर क्षेत्रामध्ये. फटक्यात दमखम नव्हता किंवा फटक्यात ताकद देखील नव्हती. फक्त फटक्याला दिशा देण्याचं काम केलं या फलंदाजानं. 2 धावा आल्यात. 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. काहीही घडू शकते या क्रिकेटमध्ये. अगदी हे क्रिकेट जे आहे ध्येयवेड क्रिकेट आहे. ज्यानं सरावानं आत्मसात केलं त्याचंच हे क्रिकेट आहे, आणि त्याच क्रिकेटचा संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये दाटलाय. शेवटचे 5 चेंडू शेष. विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. 26 धावा धावफलकावर. चला स्पीडअप करा प्लीज टीम भुईशेत. पुन्हा एकदा बॉल तयार. युवराज. इथे केली आहे चुकी. प्रेशर हे मात्र स्पष्ट जाणवतंय, आणि खऱ्या अर्थानं एक एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती 27-27. विजयाकरता 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. यानंतर शिरोळे आणि त्या विपक्षामध्ये पच्छापूर अशी लढत तुमच्या भेटीला येईल. अर्थातच ज्या माध्यमातून टीम शिरोळे संघानं नाणेफेक जिंकली, आणि इथे पहा बॉलला केलंय स्विंग. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला सलामी देत. चेंडू सीमा पार आलाय चौकार.
सुपर्ब सामना, क्रिकेटचं थरारक, अर्थातच अगदी मी तर म्हणेन की क्रिकेटचं दैदिप्यमान प्रदर्शन करणारा हा सामना. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. युवराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस. इथे फक्त एक धाव. एक चेंडू आणि दुसरी धाव घेतली जाईल का? तर इथे पहा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. एक चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज आहे आता हा सामना जिंकण्याकरता. व्हॉट अ मॅच. ही कश्मकश आहे, ही धुमस चक्री आहे. या क्रिकेटच्या पटलावरचं हे रणकंदार आहे. या क्रिकेटच्या पटलावरचं हे द्वंद्व युद्ध आहे. शेवटच्या एक बॉल मध्ये कंपल्सरी 2 धावा या कराव्याच लागतील. सामना जिंकायचा असेल तर वेड वहाड या संघाला. यानंतर टीम शिरोळे आपण जो निर्णय स्वीकारला त्याची लगेच अंमलबजावणी होईल, हीच एक विनंती तुम्हाला आम्ही करतोय. नवीन बॅटर यतीश रिकामे मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु जतीनवर फार मोठी दारोमदार आहे. अमोल आहेत. एक चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. इथे आडव्या बॅटनं पहिली धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे पंच दर्शवतात. निर्णय मात्र आमच्यापर्यंत येईल. पंच, बॅट्समन आउट. आणि हा सामना जिंकलाय